टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 2 दिवसापूर्वी भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अन्य पक्षातून मोठं इनकमिंग झालं। याच संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी असं घडायला नको होतं असं वक्तव्य जे आहे ते केलं। याच संदर्भात आता बोलण्यासाठी की असे भाजपमध्ये प्रवेश का होत आहेत हे बोलण्यासाठी आपल्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आहेत। आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नगरसेवक जायला लागलेत, पदाधिकारी जायला लागलेत। काय कारण समोर येते या प्रवेशाचं? जे नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये गेले ते त्यांच्या सोयीनुसार गेलेले. पण मी तुम्हाला या ठिकाणी हे सांगू इच्छितो की आमच्याही पक्षामध्ये ह्या 2-3 दिवसामध्ये भरपूर नगरसेवक येईल असं खात्री आहे. ते तुम्हाला 2-3 दिवसात दिसेल. पण हे इतकं मोठं जे इनकमिंग जे आहे ते भाजपमध्ये झालं, कशामुळे झालं असेल? काय वाटतं नक्की? नाराजी कशामुळं? किंवा त्यांना कुठली पदं भेटली नाही? काय कशामुळे नाराज झाले ते? तर तुम्हाला माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली ह्या शहराचा विकास झालेला आहे. आणि जे काय गेलेले असतील त्यांना आदरणीय दादांनी खूप काय दिलेले आहे, पदं दिलेले आहेत, बाकीचा मान सन्मान दिलेला आहे, त्यांचा आदर केलेला आहे पक्षामध्ये. खरं तर ते त्यांच्या सोयीसाठी गेलेले आहेत. गेले ते गेले. आता उद्याच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला 100% सांगतो की ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल. पण काही महिना वर्षापूर्वी विधानसभा निवडणूक झाली, त्यामध्ये तुमच्या विरुद्ध अनेक नगरसेवक त्या गटामध्ये जे आहे ते सामील होते, ते देखील गेलेत. म्हणजे ते भीतीने गेलेत का नक्की कशामुळे गेलेत? माझी निवडणूक झाली, त्याला आता मिटलं सगळं ते. आता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता कशी येईल आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता कशी आणणार, त्यासाठी माझ्यासारखे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. तुमचे पुत्र सिद्धार्थ या निवडणुकीला इच्छुक आहेत, मात्र त्यांच्या आता चर्चा वेगळ्या सुरू झाल्या आहेत की भाजपकडून त्यांना ऑफर आलेली. नक्की किती तथ्य आहे ऑफरमध्ये? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 15 वर्षापासून आमदार आहे. गेली 20 ते 30 वर्ष मी आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली काम करतो. माझा मुलगाही माझ्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. त्यामुळे त्याला ऑफर येण्याचा काही प्रश्नच येत नाही. पण ह्यावेळेस 2017 पर्यंत राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होता. अजितदादांना पुन्हा बालेकिल्ला गिफ्ट करणार का? तुम्हाला उद्याच्या निकालामध्ये कळेल ना. अजून तर आता तर खरी सुरुवात झालेली आहे. तर उद्यापासून फॉर्म भरणार आहे. फॉर्म भरत असताना त्यांच्याही पक्षातील बरेच कार्यकर्ते आमच्याकडे येणार आहेत. कोण आहेत मोठे नेते किंवा मोठे नगरसेवक? कोण आहेत? काय नाव आहेत? ते आत्ता सांगणं उचित नाहीये, तुम्हाला दिसूनच येईल. नक्कीच राष्ट्रवादी मध्ये जे आहेत ते देखील भाजपमध्ये देखील काही नगरसेवक जे आहेत ते येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी काळात वेट अँड वॉचचा इशारा जो आहे तो आता या ठिकाणी अण्णा बनसोडेंनी या ठिकाणी दिलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.